कडक सॅल्यूट टू सुजाताजी, द ग्रेट तिकीट चेकर ऑफ मुंबई जीवनदायिनी, म्हणजेच मुंबई रेल्वेची लोकलची तिकीट चेकर. तिकीट चेकर या पदावर कार्यरत असलेली एक महिला, जिचं नाव सुजाताजी. या सुजाताजींकडनं काय घडलं आहे म्हणून मी इतका कडक सॅल्यूट म्हणतो आहे. पहा, आता रेल्वे दिस इज द बिगेस्ट रिक्रुटमेंट सोर्स. जास्तीत जास्त लोकांना नोकऱ्या देणारं हे एक खातं, आणि जास्तीत जास्त जमीन कुणाकडे आहे, भारत सरकारची, असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा रेल्वेचं नावसुद्धा पहिल्या 5 नंबरमध्ये अंतर्भूत आहे. म्हणजेच जास्तीत जास्त जमीन रेल्वेकडं आहे, डिफेन्सकडं आहे, आणि शोकांतिका 3रा नंबर वक्फ बोर्डाकडं आहे. अर्थात आता हा वक्फ बोर्डाचा आजचा विषय नाही आहे. आजचा विषय आहे रेल्वे, आणि तेही लोकल, म्हणजेच जीवनवाहिनी मुंबईची. मुंबईची लोकल आणि गर्दी, अंगावर काटा येतो ना. ज्यांना मुंबई आवडत नाही अशा लोकांना जर तुम्ही एकत्र बोलवलं आणि त्यांना जर कारण विचारलं तर ते पहिल्यांदा उच्चारतील, नको रे बाबा, लोकलची गर्दी. मला प्रचंड भीती वाटते. म्हणजे ज्या लोकलवरती आज मुंबईतला प्रत्येक उपजीविका करणारा माणूस अत्यंत अवलंबून असतो, ज्या ठिकाणी त्याला कामाला जायचं आहे त्या ठिकाणी त्याची घर घेण्याची ऐपत नसते, त्या ठिकाणापासून साधारणत 70-80 किलोमीटरवरती कुठल्या तरी एका उपनगरात तो राहत असतो, त्याच्या ऐपतीप्रमाणे. अर्थात ही जीवनवाहिनी जी आहे त्याचं तिकीट खूप मोठं आहे असं नाही आहे. जर तुम्हाला तिथं काही उपजीविकेचं साधन उपलब्ध आहे, म्हणजेच तुम्ही काहीतरी काम करताय, म्हणजेच तुम्ही काहीतरी रोज कमवताय, मग मुंबईमध्ये तुम्ही जे काही रोज कमवता ते कमवण्यासाठी जाणे आणि येणे असं लोकलचं तिकीट अतिशय माफक आहे. अगदीच तुम्हाला मी पुण्यातलं उदाहरण देऊन सांगतो. चिंचवड ते पुणे एवढ्या अंतरालासुद्धा फक्त 10 रुपयात लोकलनी जाता येत आहेत. म्हणजेच 1 टाईम 10 रुपीज, म्हणजे 20 रुपयात तुम्ही जाऊ येऊ शकता. अशाच पद्धतीने मुंबईचं लोकलचं तिकीटसुद्धा आहे. आता तिकीटच एवढं कमी असूनसुद्धा जो गर्दीचा महापूर असतो, त्या म्हणतात ना, गर्दी में गुड सस्ता, म्हणजे गर्दीत काहीही होऊ शकतं, तुम्ही काहीही करा, पकडलं जाण्याची शक्यता कमी, असा एक समज असलेला एक समाज असतो. त्यांची तिकीट काढण्याची ऐपत नसते असंही नाही, पण प्रवृत्ती मनातली घाणेरडी असते, आणि मग अशा घाणेरड्या प्रवृत्तींना पकडण्यासाठी तिकीट चेकरची पोस्ट आहे. म्हणजे त्या पदावरची माणसं काम करत असतात. आता स्त्रियासुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. लोकलचे कित्येक मोटरमन असं आपण बोलायचो, पण आता मोटर वुमनसुद्धा खूप मुली लोकल चालवत आहेत. प्रशिक्षित ड्रायव्हर आहेत त्या. त्यामुळं आता असं कोणतं क्षेत्रच राहिलं नाही आहे की ज्या क्षेत्रात महिला नाही आहे. अगदी तुम्ही नेव्ही घ्या, एअरफोर्स घ्या, आर्मी घ्या, सगळीकडं महिला तुम्हाला दिसतील. त्यामुळं रेल्वे हा काही त्याला अपवाद नाही आहे. TC या पदावर किंवा त्यांच्या TCचा जो स्क्वॉड असतो त्यांच्यावर देखरेख करणारा पुढचा स्क्वॉड, सुपरवायझरी स्क्वॉड, त्या स्क्वॉडमध्ये सुद्धा काही महिला आहेत. TC पण काही महिला आहेत. आता या सुजाताताई जेव्हा ड्युटीवर होत्या, मस्जिद बंदर हे मुंबईमधलं एक चांगलं ठिकाण. या मस्जिद बंदरवर काही प्रवासी उतरणार, काही प्रवासी चढणार. अर्थात ज्या लोकलला मस्जिद बंदर हा थांबा दिलेला आहे त्या लोकलच्या बाबतीत बोलतो मी. आता ही जीवनवाहिनी आहे असं आपण म्हणतो, आणि हजारो लाखो लोकांचं रोज ट्रान्सपोर्टेशन होतं. लाखो लोक या जीवनवाहिनीवर अवलंबून आहेत. ते कामाला जातात, येतात. त्यामुळं प्रचंड गर्दी, पीक आवर्सला आपल्यासारखा नवखा माणूस या लोकलमध्ये चढणं आणि उतरणं
अगदी इच्छित स्टेशनला उतरणं हे सुद्धा नवख्या माणसाला प्रचंड अवघड आणि जिकिरीचं काम आहे. त्यामुळं या लोकलमधली गर्दी, ती गर्दीच इतकी अफाट असते की त्या डब्यात उभं राहून एखाद्या टी सीनी चेकिंग करणं हे त्यालासुद्धा खूप अवघड असं काम आहे. त्यामुळं नॅचरली प्लॅटफॉर्मवरती असे काही टी सी उभे केलेले असतात ऑन ड्युटी. डब्यातनं एखादी व्यक्ती उतरली, आता त्यांचा एवढा गाढा अभ्यास आणि एवढं खतरनाक प्रशिक्षण दिलेलं असतं त्यांना की ते चेहऱ्यावरनं आणि डोळ्यावरनं ओळखतात की कौन सा इंसान विदाउट तिकीट विदाउट पास ट्रॅव्हल कर रहा है. असंच काहीसं सुजाताताई मस्जिद बंदरच्या प्लॅटफॉर्मवर थांबल्या असताना त्यांनी दोघा तिघांची तिकीटं चेक केली, ओके निघालं, सोडून दिलं. त्यांनी अजून एका व्यक्तीला खूण केली, तो तसा थांबायला बिचकला. तो बिचकत होता त्याच्या देहबोलीतनं त्यांना कळलं, तेव्हा त्यांची शंका अजून दाट झाली. त्यांनी त्याला अडवलं आणि आपलं तिकीट दाखवाल का, किंवा आपण पासधारक असाल तर आपला पास दाखवाल का, असं त्यांना ज्या पद्धतीने प्रशिक्षण दिलं आहे अदबीने. ॲट फर्स्ट इन्स्टन्स तुम्ही त्याच्याकडं लगेच एखादा आरोपी अशा नजरेने पाहायचं नसतं, हा त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग. त्यातून तुम्ही त्याला पकडणार आहात हे तुमच्या देहबोलीतनं, तुमच्या बोलण्यातनं, वागणुकीतनं, चेहऱ्यावरनं त्याला समजलंसुद्धा नाही पाहिजे. हे सुद्धा त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग. आता यामध्ये या सुजाताताई तशा पाहिल्या तर सिनियर तिकीट चेकर. त्यामुळं अगदी योग्यरित्या प्रशिक्षण घेतलेली एक महिला तिकीट चेकर जेव्हा एखाद्याला बोलावते तेव्हा तिकीट असलेलासुद्धा गांगरून जातो. त्या काळ्या कोटवाल्या तिकीट चेकरनी तिकीट विचारलं आणि तिकीट खिशात जर इकडं तिकडं सापडलं नाही, बॅगेत इकडं तिकडं सापडलं नाही, तरीसुद्धा गांगरून जाणारी अनेक सुशिक्षित मंडळी आम्ही प्रवासात पाहिलेली असतात. आता मग जर तिकीट नसेल त्या माणसाची काय अवस्था, तो जर निगरगट्ट नसेल, त्याला जर काही मान अपमान याची काही चाड असेल तर तो नक्की घाबरणार. झालं असं की त्यांनी ज्या व्यक्तीला अडवलं आणि ज्या व्यक्तीकडं तिकीट मागितलं त्यांनी सांगितलं माझ्याकडं पास आहे, 260 रुपीज समथिंग त्या पासची किंमत आहे, मंथली पास. म्हणजेच किती स्वस्त दरामध्ये तो जातो येतो आहे हे पहा. परंतु त्यांनी तो पास काढून दाखवला. पास इट वॉज लॅमिनेटेड पास. तो अतिशय अशा पॅक पद्धतीने लॅमिनेट केलेला होता. तो पास पाहिल्यानंतर या सुजाताताईंनी काही प्रश्न त्याला विचारले की आपण कुठून आलात, आपण कुठे चाललात, रोज जाता का, रोज जाणं येणं असेल म्हणून पास काढला आहे का. तो हो हो म्हणत गेला आणि शेवटी त्यांनी एक प्रश्न टाकला की कुठे काढला तुम्ही पास. तर तो तिथे चाचपडला. त्या पासवरती नक्की काय काय लिहिलेलं असतं हे कदाचित काही वाचता न येणारे लोक, कुठल्या तरी एजंटकडनं पास घेणारे लोक यांना ते समजतसुद्धा नाही. कदाचित तो शिक्का त्यांनी पाहिलेला नसेल. पासवर शिक्का होता भायखळा आणि तो सांगत होता मस्जिद बंदर. त्याच ठिकाणी सुजाताताईंनी मनामध्ये ठरवलं की अब इसको पकडना है, इसके जड़ तक पहुंचना है, असा मनात विचार करून त्यांनी त्यांच्या सिनियरला फोन केला आणि सिनियरना अगदी हळू आवाजात थोडंसं बाजूला जाऊन त्याला थांबायला सांगून RPFला पण बोलवलं आणि त्यांनी सिनियरचा ॲडवाईस घेण्यास बाजूला जाऊन फोन केला. तत्काळ तिथं काही माणसं पाठवण्याची व्यवस्था झाली. त्याला रीतसर ऑफिसमध्ये आणलं गेलं आणि त्याची तिथे RPFचे अधिकारी आणि स्टेशन मास्तर यांच्यासोबत त्याला बसवून शांतपणे काही प्रश्नावली विचारली गेली, चौकशी केली गेली. लॅमिनेटेड पास कापण्याची त्याच्याकडनं परवानगी घेतली. तो आरडाओरडा करायला लागला. तो म्हणला मॅडम मैं पास के पूरे महीने के पैसे भरता हूँ, अभी मुझे छोड़ दो. पण त्याला सोडून 260 रुपये घेऊन भागणार नव्हतं. ह्याच्या मुळाशी जाणं फार गरजेचं होतं, कारण तो पास डुप्लिकेट आहे असा सुजाता मॅडमला शक आला, संशय आला आणि त्यामुळंच त्यांनी ह्या पुढच्या स्टेप्स गाठल्या होत्या. त्याला पकडलं गेलं. तो पास लॅमिनेट केलं होतं, तो कात्रीने कापला गेला. त्याच्या मागची बाजू कोरी निघाली, शिक्का भायखळ्याचा, पास डुप्लिकेट. मग तिथून सुरुवात झाली की कोणाकडनं घेतला. तो सांगत होता माझ्या एका मित्राने काढून दिला. त्या मित्राला फोन लावल्याची तो ॲक्टिंग करायचा, कुठला तर नंबर फिरवायचा आणि वो दोस्त नाही उठा रहा म्हणायचा. शेवटी RPFच्या ताब्यात त्याला दिलं गेलं, अटक झाली आणि त्यानंतर
मुळापर्यंत पोहोचून डुप्लिकेट पास आणि डुप्लिकेट तिकीट देणारं रॅकेट मुंबईमधलं उद्ध्वस्त केलं गेलं. मित्रांनो, लोकलमध्ये दर दिवशी लाखो लोकांची जा-ये करण्याकरता हे रेल्वे प्रशासन राबत असतं. डोळ्यात तेल घालून हे TT-ETC लोक हे काम करत असतात. परंतु तो महापूरच एवढा आहे की ते अशा चेकर लोकांचा बस की बात नाही आहे. इतकी गर्दी आहे. कुणाकुणाला म्हणून ही लोकं अडवणार, कुणाकुणाचा म्हणून संशय घेणार, कुणाकुणाला तिकीट मागणार. एकाचं तिकीट चेक करेपर्यंत दुसरा एक विदाऊट तिकीटवाला पळून पण जातो, त्यांच्या नजरेआड होतो. या घटना रोज घडणाऱ्या घटना आहेत. मग रोज एवढी गर्दी जर तिकीट परचेस करत असेल तर याच्यात काळाबाजार केला, डुप्लिकेशन केलं तर रोजची कमाई लाखो रुपये झाली. आणि डेफिनेटली यामध्ये रॅकेट तयार होऊ शकतं. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. त्यातून जो आपला एक नेता नेहमी रेल्वेच्या भरतीच्या वेळेस खूप मोठा आरडाओरडा करतो योग्यरित्या की मराठी महाराष्ट्रातल्या मुलांना नोकऱ्या द्या रेल्वेमध्ये, पण आत्तासुद्धा या सुजाताताईंच्या बाबतीतसुद्धा रेल्वेतले RPFचे अधिकारी दे आर नॉट फ्रॉम महाराष्ट्र. त्यांचे इमिजिएट बॉस जे कोण होते, हेड TC, स्टेशन मास्तर, दे आर ऑल्सो नॉट फ्रॉम महाराष्ट्र स्टेट. तिकीटं ज्या ठिकाणाहून दिली जातात त्या बुकिंग विंडोचे क्लार्क, ते पण नॉन महाराष्ट्रीयन. मग कशावरनं इतर स्टेटच्या लोकांना ते असं रॅकेट तयार करण्यासाठी स्वतःच आतले सगळे गौप्यस्फोट करून बोलवत नसतील? शंका मनात येते माझ्या. एक मराठी माणूस म्हणून शंका व्यक्त करतो मी. कदाचित असं काहीतरी होत असेल. त्याच्याशिवाय रेल्वे प्रशासनाची तिकीटं आणि पास त्यांचे नमुने हुबेहूब बाहेर जाणार नाहीत. कोणीतरी आतली माणसं विकली गेल्याशिवाय, कुठेतरी आपल्या सीमांना खिंडार पडल्याशिवाय दुसऱ्या देशातला व्यक्ती आपल्या देशात येईल का? नाही येणार. हे खिंडार जिथं पडतं तिथे कुठेतरी मोठा भ्रष्टाचार होतो आणि मग अशी माणसं विकली गेल्याने हे गव्हर्नमेंटचे पासेस बाहेर बनवणं त्या एजंट लोकांना, या रॅकेटला सोपं जातं आणि एक एक दिवसात त्यांनी हजारो लाखो रुपये कमावलेले असतात. आता हा डुप्लिकेट पासचं रॅकेट, एक रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे, पण दुसरं रॅकेट नसेल कशावरून? तुम्हाला आता त्याचे फॉर्मॅट चेंज करावे लागतील. बरं, फॉर्मॅट तुम्ही चेंज केली तरी ती विश्वासू माणसं आहेत का हे तपासून बघावं लागेल जिथं फॉर्मॅट चेंज होणार आहे तिथे. आपल्या भारत देशामध्ये नाशिक सिक्युरिटी प्रेसचं मशीन लिलावात बाहेर काढलं जातं आणि त्याच्यातनं स्टॅम्प छापण्यासाठी प्रवृत्त केलं जातं एका मुस्लिम व्यक्तीला, ज्याचं नाव अब्दुल करीम तेलगी. आठवतोय ना खटला? आणि पुणे, मुंबई, मद्रास, दिल्ली, बेंगलोर, कलकत्ता, इन एव्हरी बिग सिटी जेवढी म्हणून सेलडीड झाली त्याच्यामध्ये हे अब्जावधी रुपयाचे स्टॅम्प वापरले गेले, डुप्लिकेट स्टॅम्प. कोणाची उखळ पांढरी झाली, नार्को ॲनालिसिस टेस्ट वगैरे झाली, कोणाची नावं घेतली, सगळं जग जाहीर आहे. तो गेला, तो जेलमध्येच मेला. आता कसा मेला, कोणी मारलं, काय शोधण्यास जास्त सांगण्याची गरज नाही. त्याने नको त्या व्यक्तींशी दोस्ती केलेली होती. त्यांच्यावर शेकोटीची आग पोचताच त्यांनी त्याला संपवणं हे अगदी गृहीत आहे आपल्या भारत देशामध्ये. कधी कोणाचा कुठल्या रस्त्यात मनसुख हिरेन होईल हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं कधी कोणाचा अब्दुल करीम तेलगी होईल हेही सांगता येत नाही. आता या रॅकेटमध्ये ज्याने कोणी लीड घेतला आहे त्याचं काय होईल काही सांगता येत नाही, कारण त्याला कोणी मदत केली हे जर भांडं बाहेर आलं तर त्याला कोणी मदत केली, कोणता पांढरा बगळा आहे का याच्यात, त्याच्यामुळं काही सांगता येत नाही कोणाच्या आयुष्याचं काय होईल. तरीही हिरिरीने काम करणाऱ्या या आजच्या रणरागिणी सुजाता मॅडम, मस्जिद बंदर, तिकीट चेकर ऑफ मुंबई लोकल, यांना कडक सॅल्यूट करतो मी. त्यांच्या एका समयसूचकतेमुळं, त्यांच्या एका चांगल्या प्रकारे ड्युटी निभावण्यामुळं एक मोठं रॅकेट रेल्वे प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या हाती लागलं आणि ते रॅकेट उद्ध्वस्त करू शकले. त्यामुळं सुजाता मॅडमना खूप खूप मनपूर्वक मी अभिनंदन करतो. आणि अशा पद्धतीने काम करणारे लोक आहेत काही भारत देशातल्या कित्येक खात्यांमध्ये, म्हणूनच कदाचित भारत देश अभी भी सांस ले रहा है, ऐसे ही मैं व्यक्त होना उचित समझता हूँ. तुम्हाला काय वाटतं? मला तर वाटतं सुजाता मॅडमना कडक सॅल्यूट प्रत्येक भारतीयाने केलं पाहिजे. रेल्वेतल्या प्रत्येक तिकीट चेकरनी सुजाता मॅडमच्या आदर्शावर चालता येईल का हे पाहिलं पाहिजे.
प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मलाही काय मिळते याच्याकडं लक्ष देणारे जास्त झालेत आणि प्रामाणिक काम करणारे गव्हातल्या खड्याप्रमाणे बाजूला फेकले दिले जातात. काल परवाच मी एक किस्सा ऐकला की एका व्यक्तीच्या 30 वर्षात 27 बदल्या झाल्या. 30 वर्षाच्या नोकरीमध्ये एका सरकारी नोकराच्या 27 बदल्या होतात. खूप मोठा सुपर क्लास वन अधिकारी नाही आहे. एका सुपर क्लास वन अधिकाऱ्याच्या दर वर्षा 13 महिन्याला बदली होते. आपल्याला माहिती आहे, त्यांचं नाव पण मी सांगतो, तुकाराम मुंडेजी. एक आदर्श कलेक्टर. नियमांच्या चौकटीच्या बाहेर ना तो कोणाला जाऊ देतो ना स्वतः जात नाही. बदल्या झाल्या तरी बेहत्तर. जिथे जाईल तिथे आदर्शवत काम करणं, बस, दॅट्स ऑल. नथिंग टू बी वरीड. अशी माणसं आहेत काही काही ठिकाणी. म्हणूनच हा भारत देश मला तर वाटतं थोडा तरी व्यवस्थित चालला आहे. अर्थात आता जे काही घडायचं असेल ते घडत राहणार आहे. त्यामध्ये अनेक आस्पेक्ट्स असतात. या रेल्वेमध्ये सुद्धा असे अनेक प्रकार घडतात. रेल्वेच्या स्क्रॅप विक्रीमध्ये घडतात, रेल्वेच्या रिक्रुटमेंटमध्ये घडतात. अनेक प्रकार आहेत. रेल्वे इज द बिगेस्ट डिपार्टमेंट. सो मेनी थिंग्स आर ऑलवेज हॅपनिंग इन दिस डिपार्टमेंट. त्यातूनही एका अंधारामध्ये दिसणारा आशेचा किरण, असंच या सुजाता मॅडमचं काम. अतिशय चोख त्यांनी बजावलेली ड्युटी आणि त्याच्यामुळं उद्ध्वस्त झालेलं रॅकेट. त्याच्यामुळं रेल्वे प्रशासनाचा वाचणारा पैसा, म्हणजे जो त्यांना न मिळता पास दुसरेच पैसे घेत होते आणि पास वाटप होत होतं. म्हणजेच काउंटरवरनं पासची विक्री कमी होत होती आणि जास्त माणसं प्रवास करताना दिसत होती. ही तफावत काही दिवसांसाठी तरी कमी होईल आणि रेल्वेचं उत्पन्न नक्की वाढेल. ही दहशत नक्कीच कामाला येईल. देशाच्या तिजोरीमध्ये हा पैसा जातो आणि रेल्वेच्या बजेटमधला पैसा इतर अनेक कामांसाठी वापरला जातो. हे सुद्धा खूप कमी सुज्ञ लोकांना माहिती आहे. इंडियन फायनान्स मिनिस्टरकडची जी बजेटरी प्रोव्हिजन्स बाहेर पडतात त्याच्यामध्ये हा फंड्स कसा डायव्हर्ट करायचा याच्याविषयीसुद्धा एक बजेटरी प्रोव्हिजन असते, असं मी तरी ऐकलं आहे. माझी माहिती कदाचित तोकडी असेल, पण नक्की याच्यात काहीतरी तथ्य आहे. चला, रेल्वे प्रशासनास खूप खूप शुभेच्छा अर्पित करू आपण, कारण खूप मोठा व्याप आहे. महाराष्ट्रातल्या रिक्रुटमेंटमध्ये मराठी माणसांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. रेल्वेमध्ये महाराष्ट्रामधल्या स्टेशनवरती त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन लोकांची पोस्टिंग व्हावी, यासाठी सुद्धा रेल्वेतल्या कर्मचाऱ्यांनी कुठेतरी काहीतरी निवेदन देणं गरजेचं आहे, असंही मला आवर्जून सांगावंसं वाटतं. जेणेकरून अशी परप्रांतीय टोळी कुठेतरी आपल्या महाराष्ट्रात येऊन मुंबईसारख्या मोठ्या आर्थिक राजधानीच्या ठिकाणी येऊन ब्लॅक मनी कमवण्यासाठी उद्युक्त होणार नाही, हे सुद्धा त्यातून निष्पन्न होऊ शकतं. म्हणजेच रेल्वे कुठे ना कुठे फायद्यात येऊ शकते, महाराष्ट्र सरकार कुठे ना कुठे फायद्यात येऊ शकतं. यासाठी अशा काही नियमांची अंमलबजावणी होणं नितांत गरजेचं आहे.